काका शेर तर पुतण्या सव्वा शेर. पवारांचा डाव उलटवण्यासाठी दादांची नवी चाल. शरद पवारांनी बंडखोरांना घेरताच अजित पवारांनी पुढचा प्लॅन आखला. पवारांना कोर्टात जायचं नाही, पक्ष म्हणून जनतेकडून न्याय हवा. पवार कोर्ट नको म्हणतात आणि इथेच अजित पवार ती चाल खेळून जातात. नेमका घडलाय काय? शरद पवार यांनी याआधीच स्पष्ट केलेलं आहे, आपण न्यायालयामध्ये जाणार नाही, आपण जनतेमध्ये जाऊन न्याय मागणार. आता शरद पवार गटातील आमदारांना अपात्र ठरवा अशी अजित पवार गटानं आक्रमक भूमिका घेतली आहे आणि विधिमंडळामध्ये याचिका सुद्धा दाखल केली आहे. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटानं शरद पवार गटाविरोधात आक्रमक झालेले आहेत. शरद पवार गटातील आमदारांनी पक्षविरोधी कृत्य केल्यामुळे या आमदारांना अपात्र करण्यात यावं अशी मागणी करत अजित पवार गटानं विधिमंडळाच्या अध्यक्षांकडे याचिका दाखल केली आहे. विधिमंडळ अध्यक्षांकडे अजित पवार गटाकडून पक्षविरोधी कृत्य करणाऱ्या शरद पवार गटातील आमदारांना तत्काळ निलंबित करावं अशी मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली आहे. मूळ राष्ट्रवादी आपलीच असल्याचं सांगत अजित पवार गटानं ही मागणी केली आहे. राष्ट्रवादीतील अजित पवार गट हा 2 महिन्यांपासूनच सत्तेत सामील झालाय. त्यावर शरद पवार गटानं राष्ट्रवादीच्या ज्या 9 मंत्र्यांनी शपथ घेतली त्यांना निलंबित करावं अशी मागणी केली होती, पण अजित पवार गटाकडून अद्याप तशी कोणतीही मागणी करण्यात आली नव्हती. आता मात्र अजित पवार गटाकडून शरद पवार गटातील आमदारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आपली राष्ट्रवादी ही मूळ राष्ट्रवादी असून शरद पवार गटातील आमदारांनी पक्षविरोधी कारवाई केल्याचं अजित पवार गट म्हणतोय. अजित पवार गटानं विधिमंडळामध्ये याचिका दाखल केली आहे, त्यामुळे मूळ राष्ट्रवादी आपलीच असल्याचं सांगितलंय. अजित पवार गटाचे प्रतोद यांनी ही याचिका दाखल केलेली आहे, त्यामुळे यापुढेही अजित पवार गटाकडून आक्रमक भूमिका घेण्यात येणार असल्याचं सुद्धा स्पष्ट होत आहे. अजित पवार गटाकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेनंतर आता विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेतात त्याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचा वाद आता निवडणूक आयोगात पोहोचलाय. 6 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. अजित पवार गटाच्या वतीनं दाखल करण्यात आलेल्या याचिकेबाबत ही सुनावणी पार पडणार आहे. 6 तारखेच्या सुनावणीमध्ये शरद पवार गट आणि अजित पवार गट हे दोन्ही गट आपली भूमिका निवडणूक आयोगासमोर मांडणार आहेत. यापूर्वी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून अजित पवार गटाने केलेले सर्व दावे फेटाळून लावण्यात आले होते. शरद पवार गटाकडून पक्षात फूट पडली नसून शरद पवार हेच अध्यक्ष असल्याचं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे आणि शरद पवार गटाकडून आमच्यामध्ये कुठलीही फूट नाही, पक्ष एकसंध आहे असं वारंवार सांगण्यात आलेलं आहे. मात्र तरी देखील अजित पवार गटाची जी भूमिका आहे ती आक्रमक पद्धतीची आहे. आता पक्ष आणि चिन्हाचा वाद हा निवडणूक आयोगामध्ये पोहोचलाय. 6 ऑक्टोबरला पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी सुरू होणार आहे. अजित पवार गटाच्या वतीनं दाखल करण्यात आलेल्या याचिकेबाबतच ही सुनावणी पार पडणार आहे. सुरुवातीला ज्यावेळेस राष्ट्रवादीमध्ये फूट पडली तर सुरुवातीला निवडणूक आयोगाचं दार जे कोणी ठोठावलं असेल तर ते अजित पवार गटानं सगळ्यात आधी अजित पवार गटानं याचिका दाखल केलेली होती. त्यामुळं जे संपूर्णतः बंड झालेलं आहे त्यामध्ये अजित पवार गट हा पूर्णतः हुशार पद्धतीने आणि कायदेशीर बाबींची पूर्तता करून पुढे जात आहे. मात्र या सगळ्यांमध्ये शरद पवार गटाची जी भूमिका आहे, शरद पवार यांची जी भूमिका आहे ती मात्र कुठेतरी वेगळ्या पद्धतीने चाललेली आहे आणि शरद पवार हे कुठलाही निर्णय घाईमध्ये न घेता अगदी शांत डोक्याने एक एक पाऊल टाकत आहेत आणि त्या पलीकडे अजित पवार गटाचं जर आपण बघितलं तर त्यांची भूमिका तशी नाहीये. अजित पवार गटाकडून आक्रमक पद्धतीने आणि वेगवान हालचाली वाढवल्या जात आहेत. या उलट शरद पवार यांची भूमिका तशी दिसत नाही आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवरती काका शेर तर पुतण्या सव्वा शेर, पवारांचाच डाव उलटवण्यासाठी अजित पवार यांनी ही नवी चाल खेळलेली आहे. शरद पवार यांनी बंडखोरांना सुरुवातीला घेरलं, मात्र आता अजित पवार यांनी पुढचा प्लॅनच आखलेला आहे. शरद पवार हे कोर्टात जायचं नाही असं म्हणतायत, त्यांना पक्ष आणि चिन्ह म्हणून जनतेकडूनच न्याय हवाय. पवार कोर्ट नको म्हणतायत आणि इथेच अजित पवार हे मात्र कायदेशीर बाबींना पुढे जात आहेत. कोर्टात न जाणे हाच शरद पवार यांना ओव्हर कॉन्फिडन्स नडतोय का? कमेंट करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. नमस्कार, मी विजया वामन आपल्या प्रेक्षकांसाठी देत आहे एक भन्नाट ऑफर. तुम्ही तुमच्या व्यवसायाची जाहिरात माझ्या आवाजात फक्त 999 रुपयांमध्ये बनवून घेऊ शकता. जाहिरात बनवण्यासाठी खालील मेलवर संपर्क करा.